बीजा केला नाश मग भोगिले कणेस कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव। एका बीजाचा नाश म्हणजे जमिनीमध्ये एक बियाणं स्वतःला गाडून घेतल्याशिवाय कणीस पाहायला मिळत नाही। तसं हे स्वातंत्र्य या देशाचं पाहण्यासाठी अशा कित्येक बीजांनी या भूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यावेळेला हे स्वातंत्र्याची कणसं आपल्याला काय झालेत पाहायला मिळालेत। आणि ज्यांनी ज्यांनी या धरणी मातेसाठी आपापल्या प्राणाची आहुती दिली आहे ते आपले देशपिता आहेत। ते काय आहेत? आपले देशपिता आहेत। म्हणून मनुष्य देहानं या पाचही पित्याच्या ऋणामधून उतराई होण्याचा काय करावा तर प्रयत्न करावा। म्हणून आज तुकोबरे आपल्याला या ठिकाणी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या समोर या प्रत्येक पित्याची करणी, या प्रत्येक पित्याचा त्याग, या प्रत्येक पित्याचं समर्पण सांगत आहेत। प्रसंग असा आहे, तुकोबरया प्रत्येक वारीला पंढरपूरला यावेत आणि तुकोबरया पांडुरंगाच्या समोर आले की या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घराण्याचं आणि परंपरेचं या पांडुरंगाकडे सेवेचं एवढं ओझं झालेलं आहे की पांडुरंगाला तुकोबऱ्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहावंसं वाटत नाहीये। आणि खाली मान घातलेले तुकोबऱ्या पाहिले, पांडुरंग परमात्म्याला पाहावं, तुकोबऱ्यांनी दर्शन घ्यावं आणि निघून जावं। महाराष्ट्रातल्या इतर संत मंडळींनी एके दिवशी देवालाच विचारलं, देवा आम्ही बरेच दिवस झालं पाहतोय हो की जगातली सगळी संत मंडळी आली की तुम्ही अत्यंत आनंदित असता, तुम्ही हर्षयुक्त असता, परंतु हे देहूगावचे तुकोबा नावाचे संत पंढरपुरात आले म्हटलं की तुम्ही जे खाली मान घालता ते पंढरपुरातून देहूला जाईपर्यंत तुमची मान खालीच असते। त्यावेळेला देवाला विचारलं संतांनी, त्यावेळेला देवाने सांगितलं या तुकोबऱ्यांच्या घराण्याची गेली 8 पिढ्याची विश्वंभर बाबापासून ते तुकोबऱ्यांच्या पर्यंत फक्त सेवा आणि सेवाच चालू आहे। 8 पिढ्या कुणी काही मागितलेलं नाहीये। आणि जर यांच्या घराण्यातली कोणीही एक व्यक्ती जर माझ्याकडं मागणं मागेल तर माझ्यावरचं थोडं थोडं ओझं काय होईल, कमी होईल। त्यावेळेला सर्व संतांनी ठरवलं, देवा आम्ही तुमची मान उंच केल्याशिवाय राहणार नाही, आम्ही तुमची मान उंच केल्याशिवाय राहणार नाही आणि तुकोबऱ्याला मागायला लावल्याशिवाय राहणार नाही। त्यावेळेला सगळ्या संत मंडळींनी जणू काही कुंभमेळा जमलाय या अवस्थेमध्ये आपला मोर्चा देहू गावाला नेला आणि तुकोबऱ्यांच्या दारामध्ये धरणं मांडलं।
आणि तुकोबऱ्यांना सर्वजण म्हणू लागले, तुकोबऱ्यांना मागावं लागेल, मागावं लागेल, तुकोबऱ्यांना मागावं लागेल. त्यावेळेला तुकोबऱ्यांनी सर्व संत मंडळी पाहिली आणि तुकोबऱ्या बाहेर गेले आणि सर्व संत मंडळींना हात जोडला आणि विचारला, आज काय येणं केलं या गरीबाच्या दाराला? गंगाली आम्हावरी संत पाऊले साजिरी, पुढे चरण रज धुळी, ते करीना अंघोळी. हा, आमच्यावर संत रूपी गंगा आली आहे, पण एवढी संत मंडळी का आली आहे? त्यावेळेला एका प्रमुख संतांनी सांगितलं, तुकोबा, तुमच्या घराण्याची 8 पिढ्याची सेवा आहे, कधी कुणी काही देवाकडे मागितलं नाही. त्या सेवेचं ओझं एवढं झालंय की तुम्ही आले की जगाचा मालक पांडुरंग परमात्मा खाली मान घालून उभा राहतात आणि त्याच्यामुळं आम्हाला हे काही पाहावत नाही. आमची एक विनंती आहे, तुम्ही देवाकडं मागावं. त्यावेळेला तुकोबारीने त्या संतांना उत्तर दिलं, बाबानो, काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. आम्हाला काहीच मागणं अनुचित नाहीये. का? आमच्या वाड वडिलांनी कधी कोणाकडे मागितलं नाही. तुकोबऱ्याचा याचा एक अर्थ असा आहे की तुकोबऱ्यांना सांगायचंय, आमच्या वाड वडिलांनी, आमच्या बापानं माझ्यासाठी एवढं कमावलंय की मला कधीच कोणापुढे म्हणजे देवापुढे सुद्धा हात पसरायची गरज पडणार नाही. एवढं माझ्या वडिलांनी माझ्यासाठी करून ठेवलंय. परंतु सर्व संतांनी सांगितलं, तुकोबा, आमच्यासाठी मागू नका, तुमच्यासाठी मागू नका, प्रपंचासाठी मागू नका, कृपया करून तुम्ही आम्हा संत मंडळींच्यासाठी मागा. आम्ही देवाला शब्द दिलाय. शेवटी तुकोबाऱ्यांचा नाईलाज झाला आणि सगळी संत मंडळी तुकोबाऱ्यांना पंढरपूरला घेऊन गेली, राऊळामध्ये सोडलं आणि सर्व संत मंडळी बाहेर उभी राहिली. आणि बाहेर उभी राहिल्यानंतर तुकोबऱ्यांना सांगितलं, तुकोबऱ्या, तुम्हाला काय मागायचंय ते मागा, आम्ही तुमच्या मागणीमध्ये व्यत्यय आणणार नाही. त्यावेळेला तुकोबऱ्या पांडुरंगाच्या समोर गेले. आज पांडुरंग परमात्मा थोडी मान वर करून उभे आहेत आणि त्यावेळेला तुकोबऱ्यांनी पांडुरंगाकडे मागणं केलं. आता ते मागणं काय मागितलं हे मलाही माहित नाही आणि कोणालाच माहित नाही. असं काही मागितलं की ते देवाकडे द्यायलाच नाही. भगवान परमात्मा मोठ्यानं रडायला लागले आणि देवाच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळी बाहेरची संत मंडळी आत गेली आणि त्यावेळेला देवाला विचारलं, देवा का रडताय, का रडताय? त्यावेळेला देवानं सांगितलं, बघा ना, गेल्या 8 पिढ्या झालं या घराण्याची सेवा आहे, 8 पिढ्या कधी कुणी काही मागितलं नाही आणि आज तुकोबा माझ्याकडं मागायला आले तर माझ्याकडं त्यांनी जे मागितले ते द्यायला नाही, याची मला खंत वाटते. त्यावेळेला संतांना जरा रागच आला. संतांना राग आला आणि त्यांनी तुकोबऱ्याची कॉलरच धरली. ओ तुकोबा, देवाला रडवताय, स्वतःला फार मोठे भक्त समजताय का? तुम्हाला काही कळत नाही का? म्हणले, काय कळत नाही? कधी काय मागावं याचं तुम्हाला ज्ञान नाही का? कारण मागण्याची सुद्धा काय आहे, काळ वेळ आहे. उन्हाळ्यात बोरचं पाणी मागून चालेल का? हिवाळ्यात आंबे मागून चालतील का? म्हशी साठल्यावर दूध मागून चालेल का? कारण मागण्याची सुद्धा काय आहे, काळ वेळ आहे. त्यामुळं तुकोबऱ्या पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा, कोणाकडे कधी काय मागावं याची काळ वेळ फक्त बाहेरच्या लोकांच्यासाठी आहे. लेकराला आपल्या बापाकडे कधी काय मागावं याची कधीच गरज पडली नाही, कारण हे बाळाला कळत नाही. काय कळे बाळा, काय कळे बाळा, काय कळे बाळा, काय कळे बाळा, बाप सदैव दुबळा, बाप सदैव दुबळा, बाप सदैव दुबळा, बाप सदैव दुबळा, सदैव दुबळा, बाप सदैव दुबळा.
बाळा काय कळे बाळा बाप सदैव दुबळा. हे पांडुरंगा, हे माया बाप्पा, हे पंढरीनाथा, अरे एका बाळाला त्याचा बाप सदैव दुबळा आहे हे कधीही कळत नाही. त्याच्या बापाजवळ काय आहे नाही हे काही कळत नाही पांडुरंगा. त्यामुळे बाप सदैव दुबळा असतो रे, बाप सदैव दुबळा असतो. म्हणून याच्या करता ऐकून जा, बाप कितीही श्रीमंत असला तरी तो मुलासाठी दुबळाच असतो. बाप कितीही मोठा संत असला तरी तो बाप मुलासाठी दुबळाच असतो. ऐका, बाप कितीही मोठा राक्षस असला तरी तो मुलासाठी दुबळाच असतो. आणि बाप कितीही मोठा भगवंत असला तरी बाप दुबळाच असतो. तुकोबारेने देवाला आज बाप समजावलाय. कोणाला? देवाला. म्हणून पहिला बाप तुकोबारेने जो समजावलाय तो ऐका. तुकोबारे सांगतात, देवा बाप कितीही श्रीमंत असला तरी दुबळाच असतो. ऐका, भलं मोठं एक गाव, त्या गावामध्ये श्रीमंत असं घराणं, 200 एकर असणार बागायत, भला मोठा शेतामध्ये वाडा. गेली 50 वर्ष झालं गावाचा कारभार त्या घराण्याकडे आहे. असं श्रीमंत घराणं असणार. त्या घराण्यातला एक मुलगा, त्याचा नित्य नियम आहे, सकाळी उठल्याबरोबर आपल्या गाडीवर बसावं आणि गाडीवर बसून स्नान झाल्यानंतर गावच्या ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये जावं आणि दर्शन घ्यावं आणि प्रदक्षिणा करून बाहेर आल्यानंतर कट्ट्यावर बसलेल्या बुजुर्ग लोकांची खुशाली विचारावी आणि रोज निघावं. हा त्याचा नित्यनियमच चालू आहे. एके दिवशी त्या असणाऱ्या श्रीमंत बापाचा एक 2 वर्षाचा मुलगा बापाच्या बुलेट गाडीचा आवाज ऐकला आणि कधीच सकाळी लवकर न उठणारा तो मुलगा आज सकाळी उठला आणि त्यानं वडिलांच्या गाडीचा आवाज ऐकला. ऐकल्याबरोबर वाड्याच्या बाहेर पळतच आला. आता तो असणारा बाप जो आहे तो अलीकडचा बाप आहे, कारण अगोदर वडील कारभार गावचा पाहत होते, आता मुलगा पाहतोय. असणारा तो मुलगा गावाच्या ग्रामदैवताच्या दर्शनाला निघाला. त्यावेळेला त्याचा 2 वर्षाचा मुलगा त्याच्या पाठीमागे लागला. काही अंतरावर बुलेट गेली आणि तो मुलगा मातीमध्ये लोळायला लागला. का तर वडील मला नेत नाहीत. वडिलांनी 100 फूट अंतरावरून पाहिलं, गाडी माघारी वळवली आणि मुलाला उचललं, गाडीवर पुढे बसवलं आणि नित्य नियमाप्रमाणे गावाच्या असणाऱ्या ग्रामदैवताच्या दर्शनाला गेले. मंदिराच्या समोर गाडी लावली आहे. मुलाला काकाला घेतलं आणि ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये गेले, दर्शन केलं, प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा करून मंदिराच्या बाहेर जी काही बुजुर्ग लोक बसलेली होती, तात्या, आप्पा, दादा, मामा वगैरे वगैरे, प्रत्येकाला विचारलं, बरं आहे ना सर्वांचं? आणि मग सगळेजण बोलायला लागले, कुशाली विचारली. परंतु 2 वर्षाचा मुलगा काकाला घेतलेला आहे. आणि असं असतं, जिथं मंदिर आहे, जिथं लोक जास्त जमतात, नेमकं त्याच्या समोर कोणीतरी हुशार माणसानं दुकान मांडलेलं असतं, दुकान असतं. तसं तिथं समोर दुकान होतं आणि त्या 2 वर्षाच्या मुलानं दुकान पाहिलं, दुकानातल्या वस्तू पाहिल्या, कुरकुरे पाहिले, बिस्किट पुढे पाहिले आणि मुलानं हळूच खुई चालू करायला चालू केली. मुलं हुशार असतात, मुलं एवढी हुशार असतात, घरी कोणी नसेल तर काहीच मागत नाहीत, पण पाहुणे रावळे घरी आले की मागितल्याशिवाय राहत नाहीत. त्यांना माहिती आहे यांच्या देखत आपल्याला कोणी ओरडत नाही. तसं त्या 2 वर्षाच्या मुलानं काय केलं, खुई करायला चालू केली, रडायला चालू केलं आणि बाबा काय, मला कुरकुरे हवेत, मला बिस्किट हवंय. त्यावेळेला बापानं सहज एका हातानं आपला किस्सा चापचला, कारण त्याचा नित्यनेमच होता, स्नान झालं की नाईट पॅन्ट घालायची, टी शर्ट अडकवायचा आणि दर्शनाला यायचं. त्यावेळेला ना नाईट पॅन्ट मध्ये किसा आणि त्याच्यात ना असणारे पैसे आहेत, ना टी शर्टला किसा आहे, ना पैसे,
आणि आपला मुलगा तर काय करतोय, खाण्यासाठी काहीतरी मागतोय, मुलगा रडतोय. त्यावेळेला या बुजुर्ग मंडळीने सांगितलं, पाटील अहो मुलगा रडतोय, काय मागतोय तर द्या, तो लहानच आहे, मागणारच आहे तो. त्यावेळेला त्याला मनामध्ये वाटलं, एवढ्या श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन आपण जर या लोकांकडून पैसे मागितले तर आपला अपमान होईल, आता करायचं तरी काय. आणि दुकानदाराकडे जाऊन मागावं तर त्या दुकानदाराची आपली 3 पिढ्याचं वैर आहे. किती? 3 पिढ्याचं वैर आहे. मुलगा रडायला लागला. दुकानदारानं सुद्धा पाहिलं, पाटलाचा मुलगा रडतोय, असं खाली ठेवलेल्या भरण्यावर ठेवायला चालू केल्या. 3 पिढ्या माझ्या घराचं तोंड पाहिलं नाही, माझ्या दुकानाचं तोंड पाहिलं नाही. आज या पाटलाला माझ्या दारात उभा केल्याशिवाय राहणार नाही. दुकानदारानं मनामध्ये ठरवलं आणि भरण्यावर ठेवायला चालू केल्या. जशा जशा नवनवीन पदार्थाच्या भरण्या दिसायला लागल्या तसा तो मुलगा रडायला लागला. खाली असणारा उतरला, जमिनीवर पाय फोडून रडायला लागला. लोक म्हणाली, पाटील अहो लहान मुलगा आहे, काय मागतोय ते द्या. शेवटी नाईलाज झाला आणि 3 पिढ्या ज्याच्या घराण्याचं तोंड पाहिलं नाही त्या दुकानदाराच्या दुकानाच्या दिशेनं या असणाऱ्या पाटलाची पावलं पडायला लागली. आणि हा असणारा पाटील त्या दुकानाच्या समोर येऊन उभा राहिला आणि तो त्या असणाऱ्या दुकानदाराला म्हणू लागला, अरे माझा मुलगा रडतोय, त्याला काही मागतोय ते दे. त्यावेळेला तो 3 पिढ्याचा वैरी असणारा दुकानदार त्या पाटलाला म्हणाला, पाटील आज दिवस कुठं उगवलाय, 3 पिढ्या तुमच्या घराण्यानं माझं तोंड पाहिलं नाही, माझ्या घराण्याचं, आणि आज माझ्या दारात अगोदर पैसे द्या, कारण तुम्ही माझे वैरी आहात. आज दुकानाला येताल, उद्या येताल, याची काही गॅरंटी नाही. आता पाटीलांनी म्हणाले, पैसे असतो तर तुझ्या दुकानाला कशाला आलो असतो. खिशात पैसेच नाहीत, मुलगा रडतोय. त्यावेळेला त्या 200 एकर ज्याचा बागायत आहे, 50 वर्ष गावची ज्याच्या हातात सत्ता आहे, तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा श्रीमंत म्हणून ज्या व्यक्तीला ओळखलं जातो, तो माणूस त्या दुकानदाराला हात जोडतो बाबा. आणि त्यावेळेला सांगतो, काही पण कर पण माझ्या लेकराला जे पाहिजे ते दे. त्यावेळेला तो दुकानदार म्हणतो, पाटील माझ्या 3 पिढ्याच्या वैऱ्याला माझ्या पुढे हात जोडणं शोभत नाही. 200 एकराच्या बागायतदाराला माझ्यासारख्या सामान्य माणसापुढे हात जोडणं शोभत नाही. तालुक्यातल्या सर्वात श्रीमंत माणसाला माझ्या पुढे हात जोडणं शोभत नाही. त्यावेळेला त्या पाटलानं सांगितलं, बाबा तुझ्या पुढे जो उभा आहे ना तो तुझा 3 पिढ्याचा वैरी नाही रे. तुझ्या पुढे जो उभा आहे ना तो 200 एकराचा बागायतदार उभा नाही रे. तुझ्या पुढे जो उभा आहे ना तो या तालुक्यातला सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्ती नाही रे. तुझ्या पुढे हात जोडतोय तो एक बाप हात जोडतोय. बाप सदै वधूवरा बाप सदै
सदैव दुबळा, बाप सदैव दुबळा. तुकोबऱ्या बोलतात, हे पांडुरंगा, हे माया बापा, हे पंढरीनाथा, अरे बाळाला काय कळतं? त्याचा बाप सदैव दुबळाय. त्याचा बाप 200 एकराचा बागायतदार असून दुबळाय रे. त्याचा बाप तालुक्यातला प्रतिष्ठित सत्तावान असून सुद्धा दुबळाय रे. त्याचा बाप कितीही मोठा असला तरी दुबळाय. दुसरं वाक्य ऐका, बाप कितीही मोठा संत असला तरी दुबळाय. कितीही मोठा संत असला तरी दुबळाय. प्रसंग असा आहे, फाल्गुन वद्य द्वितीयेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरे आजपासून 375 वर्षापूर्वी सदेह वैकुंठाला गेले. सदेह वैकुंठाला गेले. संपूर्ण देहुगाव पुरख झालं. देहुगावावर दुःखाचा डोंगर कोसळला. गेले 3 दिवस झालं देहुगावामध्ये ना देवापुरचा दिवा लागलाय, ना चुलीतला असणारा अग्नी पेटलाय. संपूर्ण देहुगाव दुःखामध्ये असणारं शोकमग्न झालेलं आहे. आता 3 दिवस झालं माझ्या तुकोबऱ्यांना वैकुंठाला जाऊन उदरनिर्वाहासाठी काहीतरी करावं म्हणून एकेकाळचे तुकोबऱ्यांचे कट्टर वैरी आणि नंतर तुकोबऱ्यांचे शिष्य झालेले मंबाजी बुवा, आज मंबाजी बुवानं खुंटीला अडकवलेली 3 दिवसापूर्वीची जोळी आपल्या काखेला अडकवली आणि भिक्षा मागण्यासाठी निघाले. देहुगावापासून 3 किलोमीटर अंतरावर येलवडी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये मंबाजी बुवा भिक्षा मागत असत. आणि ते येलवडी गाव कोणाचं आहे तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या थोरल्या मुलीचं, तिचं नाव आहे भागीरथीबाई. ती भागीरथी नावाची तुकोबऱ्यांची मुलगी त्या येलवडी गावचे मालाजी गाडे यांना दिलेली होती. यापूर्वी रोज मंबाजी बुवा त्या गावामध्ये भिक्षा मागायला जायचे आणि प्रत्येक वेळा भिक्षा मागायला गेल्यानंतर भागीरथीच्या दारात जायचे. त्यावेळेला ती भागीरथी विचारायची, काका माझे बाबा बरे आहेत ना हो, माझी आई त्यांचा चांगला सांभाळ करते ना हो. परंतु आज मंबाजी बुवांच्या मनामध्ये येतंय की आता मी जर भिक्षा मागायला गेलो तर त्या येलवडी गावामध्ये त्या भागीरथीला मी काय उत्तर देऊ, काय सांगू मी त्या लेकीला, तुझा बाप तुम्हा आम्हाला सोडून पुरखा करून निघून गेला, कोणत्या तोंडानं सांगू. मंबाजी बुवांनी झोळी काखेला अडकवली आणि अगदी जड पावलानं येलवडीमध्ये गेले. पहिल्या घरी भिक्षा मागितली, दुसऱ्या घरी मागितली, तिसऱ्या घरी मागितली, चौथ्या घरी मागितली, 5वं घर होतं ते भागीरथीचं होतं. गेले 3 दिवस झालं माझ्या गावचे मंबाजी काका भिक्षा मागण्यासाठी आले नाहीत. नेमकं झालं असेल तरी काय, नेमकं घडलंय तरी काय, म्हणून गेले 3 दिवस झालं अन्न पाण्याचा त्याग करून आपल्या दारामध्ये त्या मंबाजी काकाची वाट पाहणारी ती भागीरथी दारामध्येच उभी होती. कसं त्या भागीरथीला तोंड दाखवावं म्हणून मंबाजी काकाने 4थ्याच घरापासून तोंड फिरवलं. भागीरथीनं हाक मारली, काका यायचं नाही का लेकीच्या घरला. एवढं म्हटल्यावर 3 दिवस झालं तुमची लेक वाट पाहते काका, वाट पाहते. मंबाजी काका का 3 दिवस झाला आला नाही सांगा ना काका. एवढं म्हटल्याबरोबर तो मंबाजी काका टाहो फोडून रडायला लागले. भागीरथीनं गळ्यामध्ये मिठी मारली, सांगा ना काका झालंय तरी काय, सांगा ना काका झालंय तरी काय. त्यावेळेला मंबाजी काकाने सांगितलं, भागीरथी तू रोज विचारायची ना माझे बाबा बरे आहेत का, माझ्या बाबांना आई सांभाळते ना, माझे बाबा वेळेवर जेवतात ना. अगं भागीरथी तेच तुझे बाबा आमचे तुकोबा स्वामी तुला आणि मला पुरख करून अख्ख्या देहू गावाला आणि पंचकृषीला पुरख करून सदेह वैकुंठाला निघून गेलेत ग, सदेह वैकुंठाला निघून गेलेत. एवढे शब्द कानावर पडले लेकीच्या आणि लेकीनं मात्र ठाण मांडून अनुष्ठान मांडलं. बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बाबा बाबा या ना माघारी, ही तुमची भागीरथी तुमची वाट पाहते.
बाबा तुम्ही मला शब्द दिला होता या भागीरथीच्या हातचे असणारे बोटव्याचा भात आणि दूध खाल्ल्याशिवाय तुम्ही जाणार नाही हे शब्द दिला होता बाबा. माघारी आला, अन्न पाण्याचा त्याग केला आणि आपल्या वडिलांचं भजन करायला लागली एक मुलगी. हे सर्व दृश्य वैकुंठामधून दोन लोक पाहतात. एक म्हणजे जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आणि दुसरे म्हणजे तुकोबराया. देवाच्याही डोळ्यामध्ये पाणी येत होतं. बापाचं लेकीचं बापावर किती प्रेम असतं याचं उदाहरण पाहायला मिळत होतं. तुकोबरायांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा यायला लागल्या. त्यावेळेला देवानं सांगितलं, तुकोबा ते डोळ्यातले अश्रू पुसा. का? वैकुंठामध्ये रडायला परवानगी नाही. वैकुंठात रडायला परवानगी नाही. त्यावेळेला तुकोबरायांनी अश्रू पुसले आणि पांडुरंगाच्या पुढे वैकुंठामध्ये देवाच्या पुढे गेले आणि देवाला सांगितलं, हे पांडुरंग, हे माय बापा, अरे वैकुंठनाथा, मी भूतलावर असताना कधीच तुला काही मागितलं नाही रे. माझ्या 8 पिढ्यानं तुझी सेवा केली, कधी तुझ्या पुढे झोळी पसरली नाही. पण मी आज तुझ्या पुढे झोळी पसरतोय, मला एकदाच माझ्या लेकीसाठी खाली जाऊ दे ना. पांडुरंग म्हणाले, तुकोबा वेडे आहात का? एकदा कोणी वैकुंठात आलेलं माघारी गेले का? त्यावेळेला हात पसरतात, अरे पाया पडतो, काही पण कर, पण या असणाऱ्या तुकोबाला भीक दे आणि एकदाच माझ्या लेकीसाठी मला भूतलावर जाऊ देणारे बाबा. त्यावेळेला पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबा तुमच्यासारख्या महान वैराग्यवान साधूला माझ्या पुढे हात जोडणं शोभत नाही. तुकोबा तुमच्यासारख्या जगद्गुरु पदाला पोहोचलेल्या साधूला माझ्या पुढे हात जोडणं शोभत नाही. तुकोबा तुमच्यासारख्या असणाऱ्या सदेह वैकुंठाला येणाऱ्या साधूला माझ्या पुढे हात जोडणं शोभत नाही. त्यावेळेला तुकोबराया त्या देवाला सांगतात, ए पांडुरंगा, ए माया बापा, तुझ्या पुढे जो हात जोडतोय तो तुझा महान भगवत भक्त नाही रे. तुझ्या पुढे हात जोडतोय तो वैराग्यवान संत साधू हा तुकोबा नाही रे. तुझ्या पुढे हात जोडतोय तो मी सदेह वैकुंठाला जाणारा जगद्गुरु तुकोबा नाही रे. तुझ्या पुढे हात जोडतोय तो भागीरथीचा बाप हात जोडतोय. बाप सदै वधुबळा, बाप सदै वधुबळा, बाप सदै वधुबळा, बाप सदै. तू बड़ा
आहे नाही हे नकळे आहे नाही हे नकळे आहे नाही हे नकळे आहे नाही हे काय कळे बाळा काय कळे बाळा बाप सदैव दुबळा. ज्या तुकोबरने भूतलावर असताना कधी देवापुढे हात पसरले नाहीत त्या तुकोबरेला लेकीसाठी वैकुंठात हात पसरावे लागले. एवढं दुबळं व्हावं लागलं कोणासाठी? बाप सदैव दुबळा. आता राहिले ते 2 बाप, परंतु अगोदर मधली चाल होईल आणि त्यानंतर राहिलेले 2 बाप मी तुम्हाला सांगेल. एक राक्षस बाप आणि एक देव असणारा बाप सुद्धा कसा दुबळा होतो. त्या मधली चाल. काय करे बाळा काय करे बाळा काय करे
विठोबा रघुमाई 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 घुमाई गोपाल घुमाई कुंडली कवरला हरि विठोल विठाल देव काला गोपाल घुमाई 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 काय कळे बाळा काय कळे बाळा बाप सदैव दुबळा. बाप कितीही श्रीमंत व्यक्ती असला तरी दुबळा आहे. बाप कितीही मोठा संत साधू महात्मा असला तरी तो दुबळा आहे. आता ऐका, बाप कितीही मोठा श्रीमंत शक्तिशाली आणि कितीही मोठा राक्षस असला तरी दुबळा आहे. आपल्या सर्वांना रामायण ज्ञात आहे. रामायणाच्या युद्धामध्ये सर्वात शेवटी रावणाच्या अगोदर रावणाचा प्राणप्रिय मुलगा
रावणाला एकूण 1,00,000 मुलं होती. रावणाची त्यातील 99,999 मुलं मारली गेली महाराज. राहिला तो शेवटीचा एक मुलगा आणि रावणाचं त्याच्यावर अत्यंत प्रेम. त्याचं नाव आहे इंद्रजित आणि मेघनाथ. इंद्राला जिंकलं म्हणून त्याला इंद्रजित म्हणतात. त्याचं मेघनाथ हे नाव आहे. ज्या वेळेला हा मेघनाथ नावाचा मुलगा रावणाचा रणांगणामध्ये गेला आणि रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण मैया यांच्या समोर युद्ध करायला लागला, त्यावेळेला त्यानं त्यांना मारण्यासाठी 3 बाण सोडले. पहिला बाण आहे त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात. दुसरा बाण आहे त्याला असणार पाशुपत अस्त्र म्हणतात. आणि तिसरा जो बाण आहे त्याला नारायण अस्त्र म्हणतात. ही 3 अस्त्र अशी आहेत. ब्रह्मास्त्र ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनाच काही करत नाही फक्त, नाही तर जगाचा नाश करतं. त्याच्यापैकी नारायण नावाचं अस्त्र ब्रह्मदेवाला मारू शकतं, पण ते अस्त्र भगवान शिव आणि विष्णूंना मारू शकत नाही. आणि पाशुपत नावाचं अस्त्र असं आहे की ते अस्त्र ब्रह्मदेवालाही मारू शकतं आणि भगवान विष्णूंनाही मारू शकतं. ही 3 अस्त्र त्या इंद्रजितानं या असणाऱ्या रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण भैयांच्यावर सोडली. त्यावेळेला ती 3च्या 3 अस्त्र माघारी आली, प्रदक्षिणा केली आणि भात्यामध्ये येऊन पडली. त्याच्यावरून लक्षात आलं की हे 2 जण कोणी सामान्य पुरुष नाही आहेत किंवा राजा दशरथाची मुलं नाही आहेत, साक्षात शेष आणि नारायणाचा अवतार आहेत. आणि त्यावेळेला इंद्रजितानं आपला रथ अंतर्धान केला आणि थेट रावणाच्या महालाच्या समोर उभा केला. हाक मारू लागला, पिताजी पिताजी पिताजी. ज्या वेळेला वडिलांना हाक मारू लागला त्यावेळेला रावण बाहेर आला आणि विचारू लागला, का आलात इंद्रजिता? त्यावेळेला इंद्रजितानं सांगितलं, मी राम लक्ष्मणावर नारायण अस्त्र चालवलं, ब्रह्मास्त्र चालवलं, पाशुपत अस्त्र चालवलं, परंतु ते अस्त्र त्यांचं काही बिघडवू शकलं नाही. याचा अर्थ ते कोणी दशरथाची मुलं नाहीत, ती कोणी सामान्य साधारण मानव नाहीत, तर ती साक्षात शेष आणि नारायणाचा अवतार असली पाहिजेत. त्यावेळेला रावण बोलतो, इंद्रजिता, हे तू बोलतोय का तुझ्या मरणाचं भय बोलतोय? तू बोलतोय का तुझ्या मरणाचं भय बोलतोय? लक्षात ठेव इंद्रजिता, ज्या वेळेला आपण रणांगणामध्ये जातो त्यावेळेला आपल्या समोरचा शत्रू कोण आहे, वैरी कोण आहे हे कधी पाहायचं नसतं. कारण तिथं फक्त क्षत्रिय धर्म आहे. समोर तुझा बाप जरी युद्धाला आला तरी तुझा धर्म आहे त्याच्याशी युद्ध करणं. हा हिम्मत असेल तर जा आणि राम आणि त्या लक्ष्मणाला मारून विजयी होऊन ये, नाहीतर रणांगणात धारातीर्थी पडून मरण पत्कर. मुलाचं रावणानं ऐकलं नाही. इंद्रजित रणांगणामध्ये गेले आणि लक्ष्मणानं इंद्रजितांचा वध केला. 2 हात तोडले, शिर तोडलं, ते शिर लंकेमध्ये जाऊन पडलं. आणि ही बातमी रावणाला जाऊन लक्ष्मणाच्या असणाऱ्या इंद्रजिताच्या पत्नीनं जाऊन सांगितली. रावणाला अगोदर खरं वाटलं नाही आणि ज्या वेळेला ते शिर पाहिलं त्यावेळेला रावण टाहो फोडून रडायला लागला. त्या असणाऱ्या शिराला डोक्याला धरून त्याचे मुके घ्यायला लागला आणि रावण रडायला लागला. लक्षात ठेवा, रावणाची 99,999 मुलं मारली गेली. रावणाच्या डोळ्यात पाण्याचा थेंब आला नाही. आणि त्यावेळेला रावण इंद्रजित नावाच्या मुलासाठी रडतोय. त्यावेळेला मंडोदरी धावत आली आणि मंडोदरी रावणाला बोलू लागते, लंकाधिपती रावणाला हे रडणं शोभत नाही, राक्षसांचा राजा रावणाला हे रडणं शोभत नाही, महान शिवभक्त आणि त्रिलोक विजेता रावणाला हे रडणं शोभत नाही. त्यावेळेला रावण सुद्धा हे सांगतो, मंडोदरी, आज राक्षसांचा राजा रावण नाही रडत. मंडोदरी, लंकाधिपती रावण नाही रडत. महादेवाचा भगवत भक्त आणि त्रिलोक विजेता रावण आज रडत नाही ग. इंद्रजिताचा बाप रावण रडतोय. बाप सदैव दुबळा. राक्षस असला, लंकेचा राजा असला, त्रिलोक विजेता असला तरी रावणाला सुद्धा आपल्या मुलासाठी रडावं लागलं,
दुबळं व्हावं लागलं. आता शेवटचं उदाहरण, देव जगाचा मालक जरी बाप असला तरी तो दुबळा होतो. ऐका, रामायण सर्वांनीच ऐकलंय. रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक सोहळा झाला. रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि त्या सोहळ्याच्या कामाच्या व्यस्ततेमध्ये कपडे धुणारा जो असतो त्याच्या एका दासीला, एका पत्नीला घरी जायला उशीर झाला. रात्री 12 वाजता त्या धोब्याच्या पत्नीनं दरवाजावर थाप मारली आणि नवऱ्यानं विचारलं, कोण? त्यावेळेला ती म्हणली, मी तुमची धर्मपत्नी आहे. त्यावेळेला सांगितलं, एवढा वेळ कुठं होतीस? सांगितलं, राज्याभिषेक सोहळ्यामुळे उशीर झाला कपडे धुवायला, म्हणून मला यायला वेळ झाला. त्यावेळेला तो उन्मत्त झालेला धोबी आपल्या पत्नीला म्हणाला, मला का राम समजली का? बायको 6 महिने रावणाकडे ठेवून तिचा स्वीकार करायला. हा शब्द त्या पत्नीच्या कानावर पडला, लागला तो शब्द, आणि ती धावत पळत रामचंद्र प्रभूंच्याकडे गेली आणि बोलू लागली, माझा पती तुम्हाला असं म्हटलेत. हा शब्द कानावर पडल्याबरोबर रामचंद्र प्रभूनं लक्ष्मणाला बोलवलं आणि सीता मातेला अरण्यामध्ये नेऊन सोडायला लावलं. त्यावेळेला सीता माता काही 3 महिन्याच्या गर्भवती होत्या. अरण्यामध्ये नेऊन सोडलं आणि अरण्यामध्ये वाल्मिक ऋषींनी त्या सीता मातेचा सांभाळ केला. सीता मातेच्या पोटी पहिला मुलगा ज्या जन्माला आला त्याला कुश म्हणतात, आणि दुसरा जो वाल्मिक ऋषींनी निर्माण केला तो लव्हाळ्याचा लहू त्याला म्हणतात. ही 2 मुलं सीता मातेची वाल्मिक ऋषींनी आपल्या मुलीप्रमाणे, नातवाप्रमाणे त्यांचा सांभाळ केला आणि लहानाची मोठी केली. रामचंद्र प्रभूंनी एक अश्वमेध नावाचा यज्ञ केला आणि असा नियम आहे, ऐका, ज्याची पत्नी जिवंत नाही किंवा पत्नी नाही त्याला या जगातली कोणतीच पूजा करण्याची परवानगी नाही. एक तर सुपारी बांधावी लागते आणि परिस्थिती असेल तर सोन्याची मूर्ती बनवावी लागते. रामचंद्र प्रभूंनी सोन्याची सीता बनवली होती आणि त्याद्वारे तो यज्ञ केला. आणि तो यज्ञाचा घोडा, त्याच्यावर सुवर्ण असणाऱ्या पत्रावर लिहिलं होतं, हा चक्रवर्ती सम्राट रामचंद्र प्रभूचा असणारा अश्वाय. तुमच्यात सामर्थ्य असेल तर अडवा, युद्ध करा, नाहीतर मांडलिकत्व पत्करा. तो घोडा सर्व त्रिभुवनामध्ये फिरला, कोणीच अडवला नाही. आणि ज्या वेळेला तो घोडा दंडकारण्यामध्ये वाल्मिक ऋषींच्या आश्रमाजवळ आला त्यावेळेला या लवकुशानं तो घोडा अडवला आणि बांधून ठेवला. त्यावेळेला रामचंद्र प्रभूंच्या सैन्यानं सांगितलं, बाळांनो, हे खेळण्याची वस्तू नाहीये, मग सोडून द्या, तुम्हाला काही बक्षीस द्यायचं ते देतो. त्यांनी सांगितलं, आम्ही याच्यावर लिहिलेलं वाचलंय, तुमचे रामचंद्र प्रभू नावाचे जे कोण राजा आहेत ना ते म्हणले उन्मत्त का? ह्याच्यावर लिहिलंय सामर्थ्य असेल तर अडवा आणि नसेल सामर्थ्य तर सोडून द्या. आमच्यात सामर्थ्य, तुमच्या राजाला म्हणाव ये लढ आणि तुझा घोडा घेऊन जा. रामचंद्र प्रभूच्या सैन्याचा निपात केला. मग रामचंद्र प्रभूने हनुमंतरायाला लावलं, यांनी हनुमंताला झाडाला बांधून ठेवलं. रामचंद्र प्रभूंनी शत्रुघ्नाला पाठवलं, यांनी शत्रुघ्नाला मोहमाया मोहित नावाचा बाण सोडला आणि मूर्छित केलं. भरताला पाठवलं, भरतालाही मूर्छित केलं. लक्ष्मणाला पाठवलं, लक्ष्मणालाही मूर्छित केलं. आणि साक्षात स्वतः रामचंद्र प्रभू रथावर बसून युद्धा करता आले आणि समोरून या बालकांनी पाहिलं आणि बालकांनी सांगितलं, सावधान. रामचंद्र प्रभू म्हणाले, मी लहान बाळावर बाण चालवत नाही. त्यावेळेला ती 2 जण म्हणली, रणांगणात कोण आहे हे पाहायचं नसतं, वयोवृद्ध आहे का बाल आहे, युद्ध करायला चालू करा. सीता मातेनं समोरून पाहिलं, ही पोरं कोणासंग लढतायत तर स्वतःच्या बापासोबत लढतायत. त्यावेळेला सीता माता धावत पळत आल्या आणि पोरांना सांगितलं, खबरदार, एक जरी बाण आणि शब्द पुढे चालवाल तर कोणाशी युद्ध करायला निघालाय? कोणाशी माहिती आहे का? तुमच्या समोर जो युद्ध करता आलाय तो तुमचा बाप आहे, तो तुमचा बाप आहे. रामचंद्र प्रभून सीता मातेला पाहिल्याबरोबर हातातलं धनुष्य खाली गळून पडलं आणि ती मुलं आपली आहेत हे पाहून ती मुलं धावत गेली. त्यांना कवटाळलं, त्यांना मिठी मारली आणि सीता मातेला स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला. हे रामायण जगाला माहिती आहे. आता ऐका, पहिला प्रश्न असा आहे, लवकुशानं सैन्याचा निपात केला, हे मान्य करू, परंतु
लव कुशानं हनुमंतरायाला बांधून ठेवलं हे मान्य नाही मला. त्यांच्यामध्ये हनुमंताला बांधण्या एवढं सामर्थ्य नाही. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला हनुमंतराय युद्धावर निघाले त्यावेळेला रामचंद्र प्रभूच्या दर्शनाला गेले आणि प्रभूंचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, एका मुठीमध्ये त्या 2 बाळांना चिरडून तुमच्या पुढे घेऊन येतो. त्यावेळेला रामचंद्र प्रभूने हनुमंताला हात जोडले. हनुमंता, ज्यांच्याशी युद्ध करायला निघालेत ना ती माझी लेकरं आहेत, माझी बाळ आहेत. कृपया करून काही करू नका. मी तुम्हाला हात जोडतो, प्रणिपात करतो. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात, प्रभू, जगाच्या मालकाला या भक्तापुढे हात पसरणं शोभत नाही. त्यावेळेला रामचंद्र प्रभू हनुमंताला म्हणतात, तुझा स्वामी राम तुझ्या पुढे हात जोडत नाही, जगाचा मालक तुझ्या पुढे हात जोडत नाही, लव कुशाचा बाप हात जोडतोय. माझ्या लेकराला काही करू नका. पुन्हा ज्या वेळेला शत्रुघ्न निघाला, शत्रुघ्न तुम्हाला माहित नाही म्हणून महाराज, रामायण आहे ना, खरं रामायण आहे. शत्रुघ्न एवढा समर्थ कोणच नाही. ज्याच्या नाम मात्रानं शत्रुनाश पावतात एवढं सामर्थ्य ज्याचं आहे तो शत्रुघ्न निघाला आणि रामचंद्र प्रभूचं दर्शन घेतलं आणि निघाल्यावर सांगितलं, रामचंद्र प्रभूनं शत्रुघ्नाला हात जोडले. शत्रुघ्ना, मला माहिती आहे तुझ्या नावात सामर्थ्य आहे शत्रूंचा नाश करण्याचं, पण गेल्यावर एकही बाण चालू नको रे बाबा, तुझ्या पुढे दंडवत घालतो. त्यावेळेला शत्रुघ्न म्हणतो, मोठ्या भावाला छोट्या भावापुढे हात जोडणं शोभत नाही. रामचंद्र प्रभू म्हणतात, आज तुझ्या पुढे हात जोडतोय तो तुझा मोठा भाऊ नाही रे, लव कुशाचा बाप हात जोडतोय. असणाऱ्या भरताला हेच सांगितलं आणि लक्ष्मण तर तुम्हाला माहितीच आहे किती रागीत आहेत. अशा रागामध्ये ज्या वेळेला लक्ष्मणाला कळालं हनुमंताला बांधून ठेवलंय, शत्रुघ्नाला मूर्छित केलंय, भरताला मूर्छित केलंय, तळपायाची आग मस्तकाला गेली लक्ष्मणाच्या आणि त्याच रागात थरथर कापत लक्ष्मण रामचंद्र प्रभूंच्या समोर गेले आणि सांगितलं, भैया आशीर्वाद द्या, त्या मुलांचं रक्त नाही, मांस सुद्धा तुम्हाला पाहायला ठेवत नाही, आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांचा नाश करून येतो, आशीर्वाद द्या. माहिती होतं लक्ष्मणानं नुसतं रागानं बघितलं तर माझी लेकरं जळून खाक होतील. त्यावेळेला रामचंद्र प्रभू उठले आणि लक्ष्मणापुढे दंडवत घातला आणि सांगितलं, माझ्या लेकराकडं सहज काय कसंही बघू नकोस, माझ्या मुलांपुढे गेला तर डोळे झाक बाबा आणि बाण चालवायचं तर दूर. दंडवत घातल्यावर लक्ष्मण रडू लागले, दादा याच्यासाठी 14 वर्ष सेवा केली का, याच्यासाठी 14 वर्षाचा त्याग केला का, तुम्ही माझ्या पाया पडावं हे तुम्हाला शोभतं का. त्यावेळेला रामचंद्र प्रभू सांगतात, लक्ष्मणा, तुझ्या जो पाया पडतोय ना, तू ज्याची 14 वर्ष सेवा केली तो राम नाही रे, तुझा मोठा भाऊ राम नाही रे, जगाचा मालक राम नाही रे बाबा, लव कुशाचा बाप राम मी तुझ्या पुढे हात जोडतोय. माझ्या लेकराला काही करू नको. त्यामुळं सांगतोय, बाप कितीही मोठा असला तरी बाप सदैव दुबळा. आणि महाराज तुकोबराय म्हणतात, लेकराला लेकराला देवा कळत नाही, आहे नाही हे न कळे, बापाकडे काय आहे नाही हे कळत नाही त्या ठिकाणी. आणि सांगितलं, मुलगा काय करतो देखिले ते दृष्टी, मागे घालून या मिठी. जे बघितलं ते मागायला लागतो मुलगा, बापाजवळ आहे नाही हे कळत नाही. आता पांडुरंगा, तूच मला समजावून सांग, मी नेमकं कधी काय मागावं हे मला कळालंय का, हे अभंगाच्या असणाऱ्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात. तुका मने भावे, 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 माझे
तुका म्हणे भावे माझे मज समजावे आहे नाही हे न कळे हाती काय कोण्या वेळे यथामती यथावकाश. जगद्गुरु तुकोबारांनी ब्रह्मांड नायक परमात्म्याला जो बाप समजावला तो बाप तुमच्या पुढे समजावण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा तुम्हा सकल श्रुती सज्जन माईबापांच्या चरणावर. आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करत असताना आज या ठिकाणी या हरिकीर्तनाच्या निमित्तानं मृदंगाची साथ 2 लोकांनी तांदळवाडीचं नाव महाराष्ट्रात केलं. गायनामध्ये जर नाव महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते आदरणीय गुरुवर्य बाबासाहेब महाराज कुंभार गुरुजी. आणि मृदंगामध्ये जर आपल्या तांदळवाडीचं नाव कुणी मोठं केलं असेल तर ते हरिभक्तीपरायण अरुण महाराज शिंदे गुरुजी यांची या ठिकाणी साथ लाभली. हे गावाचं वैभव आहे. तसेच या पंचक्रोशीचं असणारं वैभव गायनाचार्य स्वररत्न श्रीकांत महाराज यांची साथ लाभली. तसेच समाधान महाराजांची या ठिकाणी साथ लाभली. आणि श्री गुरु वास्कर संप्रदाय फड परंपरेतील सर्वच उपस्थित भजनी मंडळी टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. शेवटचे विठ्ठल जय जय